नमस्कार. एमसी न्यूजच्या जिल्हा परिषद रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपलं व्हिजन मांडतायत. पण आज माझ्यासोबत असे उमेदवार आहे ज्यांची मी ओळख करून देणार आहे की ज्यांनी आपलं आतापर्यंतचं जे आयुष्य आहे राष्ट्रसेवेला समर्पित केलंय आणि एक सैनिक म्हणून आपल्या मातृभूमीसाठी खूप मोठं काम केलं आणि त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यातनं आणि आता राजकारणात समाजसेवेत आहेत. असे निलेश सोनवणे सर माझ्यासोबत आहेत. सर आपलं खूप खूप स्टुडिओत स्वागत आहे. सगळ्यात तर निवडणुकींची चर्चा आहे, प्रत्येकाला समाजसेवा किंवा राजकारणात यायचं आहे. पण तुम्ही अनेक वर्ष सैन्यात होतात आणि मग सैन्यातनं आता त्यानंतर तुम्ही खूप तुमच्या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक लोकांना गाईड पण करताय. अनेक विद्यार्थी तुमचे परत सैन्यात गेलेत, सगळं हे करता. पण ह्या सगळ्या प्रवासाकडे जाणार आहे तुमच्या राजकीय सामाजिक याच्यावरती आपण बोलणार आहोत. पण त्या सगळ्यात अगोदर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचा सैन्यातला अनुभव कसा होता किंवा तुम्ही आर्मीत कधी काम करत होता? खरं तर आज हा जो प्रवास आहे हा खूप मोठा आणि खडतर प्रवास आहे. लाईफ मध्ये ज्या वेळेस जे संकट आले त्या संकटाला पार करण्याचं काम माझ्या मार्फत झालेलं आहे. खरंच सांगायचं म्हटलं सैन्यामध्ये एक वेगळे अनुभव मिळाला आणि त्या अनुभवातून मनुष्य घडतो. सैन्याची जी खडतर अशी सेवा आहे ही सेवा आज जर आपण बघितली तर सैन्यामध्ये एक वेगळा अनुभव मिळतो आणि एक डिसिप्लिन मिळते. आणि या डिसिप्लिन मध्ये सगळ्यात म्हणजे प्रशासन काय करतं, प्रशासनाचे गुण काय आहे आणि प्रशासनामध्ये काम करत असताना जी गोष्ट पाहिजे स्वतःसाठी देशांसाठी अर्पित अशा काही गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे त्यामध्ये एक प्रोटोकॉल आहे आणि एक डिसिप्लिन आहे आणि त्या डिसिप्लिनच्या माध्यमातून मनुष्य बनतो. 17 वर्ष देश सेवा केल्यानंतर असा अनुभव मिळाला की मी ज्या वेळेस काम करतो त्या कामामध्ये काहीतरी एक वेगळा असा अनुभव तयार झालेला आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून माझं पूर्ण या ठिकाणचं जे नेतृत्व आहे हे खडतर झालेलं आहे आणि म्हणूनच या गोष्टीला समर्पित असं काम मी करण्याचं ठरवलं. देश सेवा करून आल्यानंतर मला असं वाटलं की आता समाजसेवा करावी. कारण समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर समाजामध्ये समाजसेवा करताना जो अनुभव मिळतो, लोकांच्या प्रती असलेला आनंद मिळतो, ही सगळ्यात मोठी विभूती आहे आणि ह्या विभूतीच्या माध्यमातूनच मी ते ठरवलेलं आहे. तुम्हाला असं काय वाटलं त्यासाठी सभागृहात गेलं, तसंही समाजसेवेचं काम करताच आहे, त्यात जिल्हा परिषदच्या सभागृहात गेलं पाहिजे, प्रश्न मांडले पाहिजे, असं का वाटतं? तसंही काम करताच आहात ना. आता खरं जर बघितलं तर मी आमचं ज्या ठिकाणचं माझी कर्मभूमी आहे ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज नगर म्हणून MIDC एरिया आहे आणि त्या ठिकाणी आहे. या औद्योगिक परिसरामध्ये आमच्याकडे 2 जिल्हा परिषद गट येतात आणि आता ही मोठी जिल्हा परिषद गट म्हणल्यानंतर याला मिनी मंत्रालय म्हणलं जातं. बरोबर. आणि औद्योगिक वसाहतीमध्ये बरेचसे ह्या ठिकाणी 1.5 लाखाच्या वरती 2 लाखापर्यंत बरेचसे लोक ह्या ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. पण या वास्तव्यामध्ये या बजाज नगर मध्ये राहत असताना या सगळ्या लोकांसाठी काय करावं, कारण त्या ठिकाणी MIDC आहे, सिडको आहे आणि आज ह्या ठिकाणचं जिल्हा परिषद सुद्धा गट येतो. आज तुमचा जो प्रश्न आहे तो खूप चांगला आहे. कारण तुम्हाला का असं वाटलं की ऍक्च्युअल मध्ये सांगायचं म्हटलं तर ह्या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून बरेच कामं हे लोकांसाठी करता येतात. बरोबर. आतापर्यंत मी जनसेवा फाउंडेशन चालवायचं. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 3000 महिलांच्या वरती मी रोजगार तयार करून दिला महिलांना. पण तो स्वतःच्या आधारित पैशावरती तयार केला. पण असं वाटलं की सत्ता असल्यानंतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त कामं पोहोचतील आणि त्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे. तुमचं जो सर्कल आहे किंवा जिल्हा परिषदचा गट आहे जो आहे ते बजाज नगर मधनं, त्यात तुम्ही आता इतके दिवस काम करताय, प्रामुख्याने कुठले महत्वाचे प्रश्न वाटतात की ते सोडवायचे राहून गेलेत आताचे? आतापर्यंत या ठिकाणी सिडको MIDC असेल, प्रशासन असेल, जिल्हा परिषदचे काही सदस्य पण या ठिकाणी निवडून गेलेत. मला ज्या वेळेस ज्या वसाहतीमध्ये ज्या परिसरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये सगळ्यात भेडसावणारा प्रश्न जर वाटला असेल तर तो कचऱ्याचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ह्या MIDC मध्ये प्रत्येक चौकात जर आपण बघितलं तर आज बाकीच्या जर MIDC तुम्ही बघितलं जसं पिंपरी चिंचवड झाली, पिंपरी चिंचवड यशातील नंबर 1 ची MIDC आहे आणि आपली जर बघितली तुम्ही तर आपली MIDC ही नंबर 2 ची एशिया मधली नंबर 2 ची MIDC आहे. पण आज ह्या ठिकाणी ह्या MIDC मध्ये ज्या प्रकारचा ग्रोथ व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा ग्रोथ झालेला नाहीये
आणि त्याचं कारण एकच आहे की ग्रोथ काय शासनाने या ठिकाणी पैसे पाठवले याचा अर्थ असा नाहीये, पाठवले नाही असा अर्थ नाहीये, पण जो प्रतिनिधी असेल, जो काम करणारा व्यक्ती असेल, त्यानं हे काम जशा पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे तसं करून घेतलेलं नाहीये. म्हणून मला असं वाटतं की मी ते काम करून घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तो कचऱ्याचा प्रश्न पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्य जीवन आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो, तर आपल्याला असं वाटतं आपलं दार पण स्वच्छ पाहिजे. तुम्ही कचऱ्यावरती खूप सांगतात, आतापर्यंत कचऱ्यावरती काम झालं नाही का? मग कोणी केलं नाही? कचरा या ठिकाणचं काम झालेलं आहे, पण त्या ठिकाणचं नियोजन कशा प्रकारे करायला पाहिजे. आज जर तुम्ही बजाजनगरच्या परिसरामध्ये फिरलात तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी कचऱ्याला काय महत्व आहे. कारण कचरा जर स्वच्छता जर आपल्या दारची स्वच्छता असली तर हे बजाजनगर स्वच्छ दिसेल, परिसर स्वच्छ हा नाही. स्वच्छ दिसेल. आणि त्याचं नियोजन वेगळ्या प्रकारे झालेलं नाही. का झालेलं नाहीये? कारण की सिडको पण आहे आणि एमआयडीसी पण आहे. ज्या प्रकारे सिडकोचं प्रशासन त्याच्यावर काम करतं, ज्या प्रकारे सिडको एमआयडीसी प्रशासन त्यावरती काम करतं, पण जो प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीनं त्याची विल्हेवाट, कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीनं करून घ्यायची आणि ह्या प्रशासनाकडून ते काम करून घेणारा व्यक्ती ह्या ठिकाणी पाहिजे. म्हणून मी ठरवलेलं आहे आणि ते नक्कीच मी त्या ठिकाणी पूर्ण करेल. कचऱ्याचं सोडून अजून काय जे आहे असं प्रश्न वाटतात की त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणार? त्या ठिकाणी आज औद्योगिक परिसरामध्ये जागोजागी जर गेला तुम्ही, चौकात चढ गेला, त्या ठिकाणी असे शौचालय पाहिजे जे प्रशस्त पाहिजे, सार्वजनिक शौचालय, जेणेकरून बाहेरचा महाराष्ट्रातून ह्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये राहणारा वर्ग आलेला आहे. आणि त्या चौकामध्ये एक सार्वजनिक शौचालय जर चांगल्या प्रकारचे असले, चांगल्या प्रकारच्या डस्टबिन असल्या, चांगल्या प्रकारचे ग्रीनरी पाहिजे एमआयडीसी ला. आज एमआयडीसी मध्ये एक वाक्य आहे, हरित एमआयडीसी. जर त्या प्रकारचं जर वाक्य आहे तर ते हरित पाहिजे आपल्याला, म्हणजे ते सुसज्ज पाहिजे आणि त्याला योग्य प्रकारचं त्याला ग्रीनरी मिळाली पाहिजे. मग ते रस्ते व्यवस्थित ग्रीन मध्ये, त्याचे व्यवस्थित नियोजन पाहिजे आणि त्या ठिकाणचा एक वेगळा असा अनुभव तयार झाला पाहिजे. त्या चौकामध्ये एखादा व्यक्ती आला आणि त्याला जर शौचालयच नसलं तर त्या ठिकाणी एकाही ठिकाणी शौचालय नाहीये. हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतात हे सगळे काम. तर हे करून घेणारा व्यक्ती पाहिजे. आणि याच्यापेक्षा अजून भेडसावणारे प्रश्न भरपूर आहे, जसे की महिला सुरक्षा आहे, वेगळ्या महिलांना रोजगार आहे. औद्योगिक परिसरामध्ये महिलांना उद्योगच भेटत नाही, त्यांना 200 रुपयाच्या हाजरीवर कामाला जावं लागतं. त्यासाठी वेगवेगळे उद्योग तयार करण्याची संकल्पना आहे माझी. त्या क्षेत्रामध्ये बजाजनगरमध्ये तुम्ही कधी सामाजिक कार्य सुरू केलं आणि काय काय कामं आतापर्यंत तुमच्या माध्यमातून केली? मी प्रशासनामध्ये 2017 साली मी स्वतःहून रिटायरमेंट घेतली. आर्मीमध्ये असताना ज्या गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या, म्हणजे मला तिथं ताकद मिळाली. एक आर्मीची एक ताकद वेगळी असते आणि त्या ताकदीतून मी स्वतः घडलो. आणि घडत असताना मी गरुड झेपच्या माध्यमातून बरेच कामं सुद्धा केले. गरुड झेपच्या माध्यमातून बरेच गव्हर्नमेंट सर्व्हिसला बऱ्याच लोकांचं कल्याण झालं, बरेच लोक त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले. आणि 2017 साली रिटायरमेंट घेतली. 2017 पासून जनसेवा फाउंडेशन ची निर्मिती केली. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार तयार करून दिला महिलांसाठी, जसं की पेन बनवणे असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या काही कुटीर उद्योग असतील, त्या कुटीर उद्योगांना एकत्रित करण्याचं काम मी केलं. महिलांच्या घरोघर जाऊन बिझनेस दिला, महिलांना घराघरात तयार करणाऱ्या गोष्टी तयार केल्या, जसं झाडू बनवणे असेल, पेन बनवणे असेल, पेन्सिल बनवणे असेल, असे छोटे छोटे मशीन सगळ्या महिलांसाठी उपलब्ध करून दिले. आणि त्यांच्याकडून जो मिळालेला, त्यांच्यासाठी कोणाला शिलाई मशीनचे क्लास करून दिले असतील, ब्युटी पार्लरचे क्लास केले असतील, अशी वेगवेगळे कल्पना, वेगवेगळे कामं या महिलांसाठी केले. आणि त्या महिला सक्षम झाल्या. कोणी 5,000 कमवायला लागले, कोणी 10,000 कमवायला लागले. या माध्यमातून कामं हे प्रशासनात थ्रू झाले पाहिजे. कारण एकटा व्यक्ती किती वेळ पुरणार आहे, कारण सत्तेशिवाय शहाणपण नसतं. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज या प्रशासनाच्या माध्यमातून त्या प्रशासनाकडून काम करून घेणारा प्रतिनिधी पाहिजे. आणि तो बजाजनगर साठी खूप गरजेचा आहे. माझ्या नजरेत तेच आलं आणि ते मी करण्याचं धाडस आता घेतलेलं आहे. बरं, तेव्हा बजाजनगर आम्ही जे इकडनं बघतो तो अजून काही प्रश्न आहे तिथं, म्हणजे जसं शहरात आता काही स्पोर्टचे ग्राउंड्स आहेत, तुमच्याकडे स्पोर्ट ग्राउंड्स नाहीये. खूप ठिकाणी जे आहेत ते प्रामुख्यानं याची गार्डन्स आहे, गार्डन्सची जी आहे व्यवस्था कमी आहे, हे त्याकडे दुर्लक्ष होतंय. कसं बघतं त्याकडे? काय एमआयडीसी मध्ये भूखंड खूप आहे आणि एमआयडीसीच्या भूखंडामध्ये आज जर आपण बघितलं तर एमआयडीसीची जी रचना आहे ती टाउन प्लॅनिंगच्या नुसार भूखंड
ग्राउंड, हम्म, साजेल असं ओपन स्पेस हम्म, आणि मग त्या ठिकाणी सोसायटीज, हम्म, या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी आहे. हम्म, पण त्या ठिकाणचे जे भूखंड आहे, आज जर एखादा व्यक्ती, एखादी शाळा किंवा आपल्या घरातला सोसायटीतला एखादा मुलगा हम्म, त्याला बाहेर खेळायला जायचं असलं तर ग्राउंडची तयारी नाहीये. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीने ग्राउंड जर असेल, त्याला खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, लहान मुलांना चांगले खेळाचे जर वेगवेगळे ग्राउंड जर असले, हम्म, तर तो विद्यार्थी चांगला घडतो. हम्म, आणि हीच कल्पना आहे की MIDC मध्ये भरपूर सारे भूखंड आहे, पण ते भूखंड काही लोकांनी त्याच्यावरती काही कब्जा केला असेल, काही हम्म. लोकांनी त्याला आत्मसात केला असेल किंवा हम्म. MIDCनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना वाटून दिले असेल, पण बरेच अजून पडलेले आहे. तर आम्हाला त्या भूखंडांना, त्या MIDCच्या जागेंना आम्हाला ग्राउंडच्या स्वरूपात ते मुलांना खेळण्यासाठी पाहिजे. हम्म, आज सोसायटीचं वातावरण या ठिकाणी गावगाव नाहीये. हम्म, माझा जो जिल्हा परिषद गट आहे, ह्या गटामध्ये सोसायटीज आहे हम्म. आणि 100-200 सोसायटीज येतात त्या ठिकाणी. पण एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा, आपला स्वतःचा मुलगा खेळायला बाहेर जावं अशी ग्राउंड त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. पण ते ग्राउंड तयार झाले पाहिजे, ती माझी संकल्पना आहे. ग्राउंड तयार झाला, विद्यार्थी घडतो, विद्यार्थ्याचं तल्लक बुद्धी होते, वेगवेगळ्या प्रकारचा तो अभ्यास करतो, चांगल्या लेवलला तो पोहोचतो आणि हे फक्त खेळामुळं शक्य आहे. म्हणून असं वाटतं की त्या ठिकाणी चांगले ग्राउंड सुद्धा तयार झाले पाहिजे. तुम्ही जे इतकं सांगतायत की मला जे दिसतंय की तुमचा एरियामध्ये किंवा बजाज नगर या प्रभा इथं इथं जे आहे ते बजाज नगरच्या गटामध्ये सिडकोही काम करतंय, तुमचं याच्यामध्ये MIDC काम करतंय आणि ZP जिल्हा परिषद प्रशासन काम करतंय याचे. पण यांचा समन्वय नसल्यामुळे हे सगळं होतंय का? बरोबर. कारण काय माहिती का, जी त्रिसूत्री योजना आहे, हम्म, ग्रामपंचायत आहे, हम्म, पंचायत समिती आहे, हम्म. जिल्हा परिषद आहे, पण आमच्याकडे या ठिकाणी या त्रिसूत्री योजना आहेतच. हम्म, म्हणजे ग्रामपंचायत पण येते आमच्याकडे, हम्म, पंचायत समिती पण येते आणि जिल्हा परिषद पण येते, पण त्यासोबत MIDC पण आहे आणि हम्म. सिडको पण आहे. म्हणजे आम्हाला 5 ठिकाणचा निधी तयार होतो. ओके. तुमचं अर्बन डेव्हलपमेंट होतोय पण तुमचं गावासारखं हे केलं जो नाही. विकास व्हायला नाही. पाहिजे तो विकास नाहीये. मग हम्म, याचं जे नियोजन, म्हणजे या हम्म. 5ही लोकांचं नियोजन जर योग्य प्रकारे करणारा व्यक्ती जर त्या ठिकाणी भेटला, हम्म. तर ते नक्की ते बजाजनगर डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही. सगळेच म्हणतात की आता निवडणूक आल्यावरती एक संधी द्या, मी खूप चांगलं काम करेन. प्रत्येक उमेदवार आता गावोगावी फिरतायत, प्रत्येकाला असं वाटतं की मी जाणार जिल्हा परिषद सदस्य आहे, मी सभागृहात जाईल, खूप सारे प्रश्न मांडेल, खूप निधी आणेल, माझं हे मॉडेल आहे, माझं ते मॉडेल आहे. तर तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही जिल्हा परिषदमध्ये गेल्यावर तुम्ही काय करणार आहे? काय तुमच्या नागरिकांना सांगा? खरोखर आहे. ऍक्च्युअल जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती असं बोलतोच हम्म, की मी जिल्हा परिषद हे करल, ते करल. पण आज माझं जर स्वतःचं अस्तित्व जर आपण बघितलं, हम्म. माझा स्वतःचा जर बिझनेस बघितला, तर मला कोणत्याही प्रकारची काही कमी नाहीये. हम्म, जर आज मी बघितलं तर मी स्वतःच्या पायावरती उभा व्यवस्थित आहे. हम्म. बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न- माध्यमातून मला चांगले माझे बिझनेस आहे, मग चांगल्या लेवलला मी काम करतो. ऍज अ प्राध्यापक म्हणून बऱ्याच मुलांना घडवण्याचं काम माझ्या हातून झालं. पण महत्वाचं म्हणजे की आज आपण सांगितलं की आज गरज काय पडली. गरज ही आहे की मी आज जर मोठा आहे, तर मला माझे जवळचे लोक, जे लोकांना काम नाहीये, असे लोक कामाच्या माध्यमातून मोठे झाले पाहिजे. हम्म, आणि ज्या वेळेस हे लोक मोठे होतील, त्यावेळेस आपण मोठे होऊ असं समजावं लागेल. हम्म. आणि मला ह्या लोकांना मोठं करायचंय आणि या लोकांच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून ते लोक मोठे होणार आहे. कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळेल, हम्म, वेगवेगळे चांगले लोक मोठे होतील. जे लोक आज बरेच बेरोजगार आज MIDC मध्ये फिरतात, त्यांना प्रायव्हेट जॉब करावा लागतो. हम्म. त्या प्रायव्हेट जॉबच्या माध्यमातून ते छोटेच पैसे कमवतात. पण कोणी कॉन्ट्रॅक्टर झालं, कोणाला छोटे मोठे कामं जर मिळाले, तर त्या माध्यमातून ते बरेच ठिकाणी चांगल्या ठिकाणी जातील. तर माझी संकल्पना आहे की बऱ्याच महिला या उद्योगाच्या मार्फत मोठ्या व्हाव्या, त्यांना घरात काम मिळावं, जेणेकरून ते घरात आपला नवरा बायको दोघंही जर कमवत असेल, हम्म. तर त्या गोष्टी आपल्याला चांगल्या म्हणजे परिवार चालतो. एकटाच व्यक्ती तो MIDC मध्ये काम करतो आणि तो एकटाच कमवतो. जर मी उद्योगाच्या मार्फत त्या गृहिणीच्या घरामध्ये जर काम दिलं, तर ते दोन्ही परिवार सुजलाम सुफलाम होतील. हम्म. तर ह्या गोष्टीतून मला ते बघायचं आहे की ती महिला स्वतःच्या पायावरती उभी झाली पाहिजे. तिला 10-5 हजाराचा महिन्यागाठी काहीतरी मिळालं पाहिजे, एखादं उत्पन्न तयार झालं पाहिजे, ते एक काम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो एखादा बेरोजगार असेल, त्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तो आज बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करतो पण त्याचं काम होत नाही. अशा लोकांना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे, छोटे मोठे काहीतरी धंदे त्यांचे चालू झाले पाहिजे. या माध्यमातून मी ते ठरवलेलं आहे की मला ह्याच काम करायचं आहे आणि ते
समाजसेवा आणि ते लोक मोठे होतील हे काम माझ्या हातून झालं पाहिजे, म्हणून मला वाटतं या गोष्टी. आपण मुलाखतीच्या शेवटाकडे होतो. त्यांनी त्यांचे सगळे मुद्दे मांडलेत, की ते जर त्यांना म्हणजे त्यांनी आतापर्यंत काय केलंय, त्यांनी जे विकासाचे कामं केले, समाजसेवेचं जे काम केलंय, त्यांनी आपल्यासमोर ठेवलंय त्यांचं विजन आणि काय करणार आहात. त्यात जे प्रामुख्याने काही मुद्दे त्यांनी आपल्यासमोर मांडले, ते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की बजाजनगरच्या स्वच्छतेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावतील असं म्हटलंय आणि बाकीचे तिथल्या मुलांना खेळण्यासाठी मैदानं असतील किंवा त्यांनी बाकीच्या सगळ्या प्रशासनात जे वेगवेगळ्या संस्थेचं काम करतात किंवा प्रशासनाचे वेगवेगळे विभाग काम करतात, त्यांच्या सुसूत्रता आणण्यासाठी ते मुख्य समन्वयक म्हणून काम करतील अशी त्यांची भूमिका आहे. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. तुमच्या भागातल्या तुमच्या सगळ्या नागरिकांना, जे बजाजनगरचे तुमचे मतदार असणार आहे, तुमचे नागरिक आहे, त्यांनी तुम्हाला काय संधी द्यावी, त्यांना काय आवाहन करा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी देशसेवा ही प्रामाणिकपणे केली. हो. 17 वर्ष मी देश सेवेमध्ये असताना प्रामाणिकपणे 17 वर्ष काढून आज देश सेवेचं वेगळं एक अनुभव घेऊन मी आज या पटलावरती आहे. आणि राजकारण हा एक चिखल आहे, पण याला तुडवण्याचं काम चांगलं प्लॅन करायचं आहे. आणि आज लोक राजकारणाला वेगळ्या अनुभवानं बघतात, तो एक चिखल समजतात. पण चिखलातून चांगलं तुडून चांगले व्यक्ती जर तयार झाले, त्याच प्रामाणिकपणाने ज्या देश सेवेमध्ये मी प्रामाणिकपणा दाखवला, त्याच प्रामाणिकपणाने मी आज बजाजनगर घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझा गट, माझा सोसायटीज, माझा एरिया हा चांगला प्रकारचा घडवावा. लोकांना त्याच्या प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक ज्या आज शासनापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत येणाऱ्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, याचं काम मी करणार आहे. त्यातला मधला दुवा मी बनणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शासनाच्या एवढ्या मोठ्या योजना आहे. आज नरेंद्र मोदी साहेब आज एवढ्या मोठ्या लेवलवर काम करतात आणि तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं पोहोचेल, शासनात तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत तिथला येणारा निधी कसा पोहोचेल, येणाऱ्या ज्या पण स्कीम्स आहे त्या कशा पोहोचतील, या पोहोचवण्याचं काम मला करायचं आहे. या पोहोचवण्याचा मधला दुवा मला बनायचा आहे आणि तो प्रामाणिकपणे मी करणार आहे. मग यासाठी मला जनतेने सेवा द्यावी, कारण ती सेवा माझ्याकडनं प्रामाणिकपणे होणार आहे आणि 5 वर्ष पूर्णपणे असा हेवा वाटेल हे काम ह्या बजाजनगरवासियांना करून दाखवेल. आणि पुढच्या 5 वर्षाला आज मी मतदान मागतोय, पण पुढच्या 5 वर्षाला ह्या सगळ्या जनतेने एकत्रितपणे असं म्हटलं पाहिजे की सगळ्यात महत्वाचं ह्या प्राध्यापकाला परत एकदा निवडून द्यावं. ह्या प्रकारचं काम आणि साजेल असं काम मी माझ्याकडनं करणार आहे. नमस्कार. या मुलाखतीचा असा काही वेगळा शेवट असेल मला असं वाटत नाही. त्यांनी त्यांचे विकासाचं विजन मांडलंय आणि त्यांनी जे सगळे मुद्दे मांडलेत ते सगळ्या मतदारांसमोर आहे. शेवटी जनता सार्वभौम आहे आणि ती निर्णय घेणार आहे आगामी काळासाठी आणि आगामी डेव्हलपमेंटसाठी. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.